रांजोला ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी आंदोलन सुरूच, चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। गैरव्यवहार झाला नसून नियमात बसून काम केल्याचा ग्रामपंचायत प्रशासनाचा दावा। मागील 5 दिवसापासून चाललेल्या लाक्षणिक आंदोलनाला पंचायत समिती प्रशासनाने फिरवली पाठ। वसमत तालुक्यातील रांजोला ग्रामपंचायतीतील कथित 63,30,705 रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मागील 5 दिवसांपासून पंचायत समिती वसमत कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन सुरू आहे। संबंधितांवर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सन 2021 ते 2026 या कालावधीत विविध विकास योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे। माहिती अधिकारातून उघड झालेल्या पुराव्या आधारे आंदोलनकर्त्यांनी आरोप केले असून विकासकामांमध्ये कागदोपत्री कामे दाखवून निधीचा अपहार करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे। परंतु चौकशी अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामध्ये आर्थिक संगनमत झाले असून चौकशी अधिकारीच भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी व ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व इतर जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। दरम्यान या आरोपांवर ग्रामपंचायत प्रशासनाने वेगळी भूमिका मांडली आहे। ग्रामसेवक तसेच पंचायत समिती प्रशासनाच्या स्तरावरून करण्यात आलेल्या तोंडी पडताळणीत कोणताही गैरव्यवहार झालेला नसून सर्व आर्थिक व्यवहार शासनाच्या नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याचा दावा चौकशी अधिकारी यांनी केला आहे। संबंधित विकासकामांची कागदपत्रे व आर्थिक नोंदी नियमबद्ध असल्याचेही ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। तर आंदोलनकर्त्यांनी गैरव्यवहार प्रकरणी सादर केलेले कागदोपत्री पुरावे व संशयाच्या भोवऱ्यात असलेले चौकशी विस्तार अधिकारी यामुळे रांजोला ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात आरोप आणि प्रत्यारोपांची स्थिती निर्माण झाली असून अंतिम सत्य स्वतंत्र चौकशी अहवालानंतरच समोर येणार आहे। सध्या मात्र पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात नेमकं पंचायत समिती प्रशासन कारवाई काय करतं याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे। लोकपरिवर्तन न्यूज साठी हिंगोलीवरून विशेष रिपोर्ट।